नमस्कार, मी चेतन कोणकर। आज तुमच्यासाठी खास नवीन रेसिपी घेऊन आलो। आजची आपली रेसिपी स्पेशल असणार आहे, कारण आगरी कोली पद्धतीने मटण कसा बनवायचा। मटण बोलला तर आमच्या आगरी कोली लोकांची शान। तर मटण कसा बनवायचा घरगुती पद्धतीने हे तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवायची प्रक्रिया ही कशी असणार आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर सुरू करूया आपली आजची मटण रेसिपी। लागणारं साहित्य यो 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आपण। यो एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे। यो एव्हरेस्टचा मटण मसाला आहे। मिरची लसूण अद्रकची पेस्ट आहे। हळद आहे। यो स्पेशल आपला आगरी कोली मसाला। यो आपला गरम मसाला। यो खोबरा आणि कोथिंबीरचा वाटण आणि हे आपले खडे मसाले घेतलेले आहेत। तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपले खडे मसाले सोडून घ्यायचे आहेत। सर्वात पहिले त्यांना चांगलं घाटलून घ्यायचं। त्यासोबत लगेच आपला यो एक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आपला कांदा यो पूर्ण ब्राऊन कलर येतोपर्यंत त्याला चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा आपला आता ब्राऊन कलर आलेला आहे त्याला। त्याच्यासोबत आपण आता ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। तिला पण चांगली पद्धतीने परतवून घ्यायची। त्यानंतर लगेच आपला एव्हरेस्टचा मटण मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यो आपला स्पेशल आगरी कोली मसाला। त्यासोबत लगेच हळद टाकून घ्यायची। त्याला थोडासा लगेच परतवून घ्यायचा आहे।
सगळं मिक्स करून घ्यायचा ह्यो. त्यासोबत लगेच ह्यो आपला मटण टाकून घ्यायचं त्याच्यात. सगळं झाल्यावर 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवताना बघायचं वाफ कुठल्या साईडच्या निघली नाही पाहिजे. मिनिटं झाल्यावर ते आपण एकदम बघू शकता याला पाणी मस्त सुटलेलं आहे. याला परत झाकून ठेवू आपण. हे आपलं आता 15-20 मिनिटानंतर याचं झाकण खोलायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम काला मसाला टाकून घ्यायचा आहे. परत चांगला घाटलून घ्यायचा याला. त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगला घाटलून घ्यायचं आहे. मीठ पूर्ण एकदम मिक्स झालं पाहिजे. परत आपण 5 ते 10 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे. आता आपले 10 मिनिटानंतर परत त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. मस्त खमंग सुटलेलं आहे. आता आपल्याला याला घट्ट करण्यासाठी भाजलेला खोबरा आणि कोथिंबीर ची पेस्ट टाकून घ्यायची आहे. यो वाटण आपला टाकून घ्यायचा आहे. याला चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणाची रेसिपी मी नंतर कधीतरी बनवून दाखवेल. या वाटणाने मटणाला अजून चांगल्या पद्धतीने चव येणार आहे. वाटण चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळा. परत 5 ते 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. मटण शिजायला टाइम लागतो त्याच्यामुळे आपण एवढा टायमिंग घेतोय. आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घ्यायचं आहे. आपल्याला मटण चांगल्या पद्धतीने रेडी झालेलं आहे. आता आपण याला सर्व करून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता आपला मटण खाण्यासाठी रेडी झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ही घरी रेसिपी बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा। भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये।